जीएमसी नांदेड, डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल नांदेड यांच्या अंतर्गत 21 संवर्गातील 86 पदांसाठीची पदभरती प्रक्रिया सरळ सेवा भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती। तर या संदर्भात पाहू शकता महत्त्वाची जी आकडेवारी आहे प्रत्येक पदानिहाय आलेल्या अर्जांची संख्या ही आकडेवारी उपलब्ध झाली आहे। यानुसार आपण विस्तारित पद्धतीने पाहणार आहोत। तर इथे पाहू शकता या अगोदरचं जे प्रसिद्धीपत्रक आलं होतं यानुसार डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील वर्ग 4 मधील एकूण विविध 21 संवर्गातील 86 पदांची प्रवर्गनिहाय समांतर आरक्षणानुसार माहिती ही संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती। यानुसार पाहू शकता प्रत्येक पदासाठीच्या ज्या रिक्त जागा किती आहेत त्याचबरोबर कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत याची माहिती ही जाहीर करण्यात आली होती। तर अनुषंगाने पाहू शकता 21 संवर्गातील सगळ्या पदांसाठीच्या ज्या पेमेंट सक्सेस म्हणजे ॲप्लिकेशन फी पेमेंट केलेले उमेदवार किती आहेत यांची माहिती आकडेवारी प्राप्त झाली आहे। यानुसार पाहू शकता सगळ्यात पहिल्यांदा आया या पदासाठी 31 उमेदवारांनी अर्ज केले आहेत। टोटल 31 आहेत पाहू शकता। बार्बर या पदासाठी 151 आणि 2 ऑफलाईन म्हणजे टोटल 153। कॅज्युअली सर्वंटसाठी 127। क्लीनर या पदासाठी 128 आहेत। कुक या पदासाठी 157। कुक असिस्टंट या पदासाठी 125 आहेत। धोबी या पदासाठी एकूण 75। डिस्पेन्सरी सर्वंटसाठीच्या 107 जागा 107 उमेदवारांनी अर्ज केलेत। लॅबोरेटरी अटेंडंटसाठीच्या 6220 उमेदवारांनी अर्ज केलेत। लॅबोरेटरी सर्वंटसाठी 470। त्यानंतर पुढे पाहू शकता मेल सर्वंटसाठीचे 77 उमेदवारांनी अर्ज केलेत। माळी या पदासाठी 113 टोटल अर्ज प्राप्त झालेत। माळी सर्वंटसाठी 76। नर्सिंग असिस्टंटसाठी 120 आहेत। ऑपरेशन थिएटर सर्वंटसाठी 206। त्याच्यानंतर पाहू शकता पिऊनसाठी सगळ्यात जास्त अर्ज टोटल 2048 अर्ज शिपाई पदासाठी प्राप्त झालेत। स्ट्रेचर वेअरसाठीचे 91 अर्ज आहेत। टेबल बॉयसाठी 108 असतील। त्यानंतर पाहू शकता टेलर यासाठी फक्त 68 अर्ज प्राप्त झालेत। वॉचमनसाठीचे 228। एक्सरे सर्वंटसाठी 224 असे पाहू शकता। 86 पदांसाठी 86 पदे जी आहेत यासाठी 16,972 इतके अर्ज प्राप्त झाले आहेत। ही PDF जी आहे हे टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे। अधिकृत PDF आहे पाहू शकता। जीएमसी नांदेडची सहीसुद्धा यावर आहे। या पद्धतीने ही माहिती उपलब्ध झाली प्रत्येक पदानुसार एकूण किती अर्ज प्राप्त झालेत। आता या ठिकाणी जर तुम्ही जाहिरातीमध्ये पाहिलं तर प्रत्येक पदासाठीच्या किती यामध्ये जागा होत्या याची माहिती सुद्धा उपलब्ध आहे पाहू शकता। प्रत्येक पदानुसार यामध्ये दर्शवण्यात आली आहे। तुम्ही आता पदाचं नाव चेक केलं जाऊ शकतं आणि त्यानुसार जी पदे आहेत सरळ सेवेची समांतर आरक्षणाची पदे यामध्ये माहिती दर्शवण्यात आली आहे। यानुसार पाहू शकता रुग्णालय विभागासाठीची मंजुरी एकूण 14 पदे। तर यामध्ये पदाचं नाव संवर्गाचं पदाचं नाव आहे शिपाई। आता या पदासाठी पाहिलं तर पाहू शकता फक्त 14 जागांसाठी जवळजवळ 8000 अर्ज हे प्राप्त झाले आहेत। त्या अगोदरचं हे जे पद आहे शिपाई संवर्ग पाहू शकता 22 वेगवेगळ्या संवर्गांमध्ये रुग्णालय 14 आणि 22 जवळजवळ 40 पदांसाठी इतके अर्ज प्राप्त झालेत। यानंतर बाकीची जी पदे आहेत पाहू शकता 1 ते 2च जागा आहेत आणि त्यासाठी किती अर्ज प्राप्त झालेत तर फक्त 86 जागांसाठी 14,000 अर्ज प्राप्त झालेले आहेत। तुम्ही चेक करू शकता। या पद्धतीने ही आकडेवारी उपलब्ध झाली आहे। यासाठी सुद्धा पाहू शकता चांगलीच जी स्पर्धा आहे कॉम्पिटिशन ही असणार आहे। जीएमसी नांदेड अंतर्गत ही भरती प्रक्रिया लवकरच जी परीक्षेची तारीख आहे म्हणजेच ऑनलाईन अर्ज झाल्यानंतरची पुढची प्रक्रिया आहे परीक्षेचं वेळापत्रक हॉल तिकीट प्रवेशपत्र इत्यादी संदर्भातली माहिती ही लवकरच अधिकृतरित्या अपडेट केली जाईल। आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।